बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। विमान तिकिटांच्या दरांवर अखेर सरकारकडून कॅप लावण्यात आली आहे। इंडिगोच्या समस्येमुळे विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा झालेत। अन्य कंपन्या तिकिटांचे दर विशिष्ट मर्यादेतच त्यांना ते ठेवावे लागणार आहेत। मात्र तसं न होता अन्य कंपन्यांनी आता हे तिकीट दर अव्वाच्या सव्वा केलेले आहेत आणि या संपूर्ण गोंधळाचा फायदा या अन्य कंपन्या उचलताना दिसतात। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रोहन, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय, कॅप लावण्यात आलेली आहे दरांसाठी। मात्र या संपूर्ण गोंधळाचा फायदा ज्या इतर विमान कंपन्या घेत आहेत त्याबाबत काय निर्णय होणार आहे? त्यांना ही कॅप लागू असणार आहे का? आणि हे दर जे आता जवळजवळ लाखभराच्या घरामध्ये गेलेले आहेत ते कमी होतील का? अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही महिन्यांपासून आपण पाहतोय की सातत्याने विमानाचे दर जे आहे ते वाढत होतेच। त्याचबरोबर ती इंडिगोचा जो काही गोंधळ आपल्याला मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय, त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। खरं तर इंडिगोची विमानसेवा अक्षरशः आता ढासळलेली पाहायला मिळते। त्यामुळे लाखो जे कोणी प्रवासी होते त्यांना मोठा फटका जो आहे तो मागील काही दिवसांपासून बसत होता आणि सध्याच्या घडीला देखील तो सगळे चित्र जे आहे ते आपण सगळेजण पाहतोय। कारण का इंडिगोची विमानसेवा मोठ्या प्रमाणामध्ये ढासळली असल्यामुळे मोठ्या प्रवाशांना जे आहे ती हानी पोहोचते। याच पार्श्वभूमीवरती स्पर्धात्मक पद्धतीने मोठ्या पद्धतीने अनेक विमानसेवा जे आहेत देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी आवाजावी रक्कम जी आहे ती लावलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच हा मोठा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय। केंद्र सरकारने या सगळ्यांचे दर जे आहेत ते मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी मोठे पाऊल उचललेलं आहे। या सगळ्या दरांवरती एक कॅप लावण्याचा नियम जो आहे तो बनवलेला आहे। त्यामुळे त्या कॅपच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा जास्त दर जे आहेत ते प्रवाशांना आता इथून पुढे द्यावे लागणार नाहीत। त्या कॅपच्या नियमांनुसारच दर जे आहेत ते आता प्रवाशांकडून घ्यावे लागतील। इतर कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडिगो सोबत स्पर्धात्मक पद्धतीने काम करत होत्या त्या कंपन्यांना मोठा जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून फटका बसेलच, परंतु प्रवाशांना खूप मोठा दिलासा जो आहे तो या माध्यमातून बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।